प्रामुख्याने ना बऱ्याच जणांना ना SIP काय हे माहीत नाही आहे, म्युच्युअल फंड्स काय हे माहीत नाही आहे, शेअर्स काय हे माहीत नाही. याबद्दल जर तू थोडंसं अजून क्लिअर सांगितलं असतं बरं होईल सोप्या भाषेमध्ये. बेसिकली म्युच्युअल फंड्सनं हे एक ट्रस्ट आहे जे आपल्यासाठी आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतं. त्यांची एक्सपर्ट्सची टीम असते जो आपल्यासारख्या प्रत्येकांकडनं पैसा गोळा करतात आणि एका फंडमध्ये तो गुंतवला जातात. त्या फंडमध्ये प्रत्येक शेअरमध्ये त्या पैशांचं ॲलोकेशन केलं जातं. आता म्युच्युअल फंड्समध्ये फायदा कसा असतो की मी डायरेक्ट शेअर्स घेऊ शकते किंवा मी म्युच्युअल फंड्स थ्रू शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकते. डायरेक्ट शेअर्स घ्यायला गेलं की माझं तेवढं एक्सपर्ट नॉलेज आहे का, तेवढा माझा अभ्यास आहे का आणि माझी नोकरी धंदा सांभाळून माझ्याकडे तेवढा वेळ आहे का, हे गोष्टी बघायला लागतात. आणि जसा प्रॉफिट दिसतोय ना तशीच मार्केटची रिस्कही इन्व्हॉल्व असते. मग म्युच्युअल फंड थ्रू काय होतं, आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी एक पोर्टफोलिओ मॅनेजर जो त्यातला तज्ज्ञ असतो, एक्सपर्ट असतो, तो करत असतो.